हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी अतिशय खमंग आणि खुसखुशीत होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी, जी अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागते आणि बनवायलाही ती तितकीच सोपी असते। चला तर मग सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी। वडी बनवण्यासाठी मी ते एक गड्डी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे। निवडून घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवायची आहे आपल्याला। त्यानंतर 10 मिनिटांनी मी कोथिंबीर छान कट करून घेतलेली आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती थोडा वेळ पसरून ठेवलेले आहे, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी सुकून जाईल। त्यानंतर आपण कोथिंबीरचं वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। इथे मी एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, थोडासा 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे कट करून, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ हे मी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्यानंतर कापलेली कोथिंबीर ही त्यामध्ये घातली थोडीशी, ती पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता आपण वडीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे, 1/4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून तीळ घेतलेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपली कोथिंबीर छान सुकलेली आहे पूर्ण। चला आता आपण पीठ मळून घेऊया। तर पहिल्यांदा आपण पूर्ण बेसन पीठ घालायचं नाही, थोडंसं बेसन पीठ ठेवायचं आहे। अर्धा बेसन पीठ मी यामध्ये टाकून घेते। त्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आहे। बघा, तीळ आपण जास्त टाकायचे आहे, त्यामुळे तिळामुळे खूप छान टेस्ट येते ह्याची आणि दिसायलाही खूप छान दिसतं। त्यानंतर मी यामध्ये आपण जी मिरची लसणाची पेस्ट केली होती तीही टाकून घेत आहे, हळद आणि नंतर तीळ टाकून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा पाणी न घालता हे आपल्याला पूर्ण कोरडं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अंदाजे थोडंसं पाणी टाकायचं आहे चमच्याने। छान पीठ कालवून घ्यायचं आहे पहिल्यांदा। हे बघा, आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही, पण जर पडलीच तर थोडंसं चमच्यानेच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी एकदम घालायचं नाहीये। मी राहिलेलं पीठ पण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। मध्ये मध्ये कोथिंबीर खूप महाग होते, पण आता कोथिंबीर स्वस्त झालेली आहे, त्यामुळे बाजारामध्ये खूप कोथिंबीर आणि फ्रेश असते, खूप कोथिंबीर आलेली आहे। तर आपण एकदा कोथिंबीर वडी नक्कीच बनवायला पाहिजे, नक्की बनवून बघा एकदा। हे बघा, मी इथे पूर्ण पीठ छान मळून घेतले आहे। आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही, हे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। मी इथे पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे पीठ आणि त्याचे 2 गोळे करून घेतले आहेत छोटे छोटे। हे आता आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणीला छान थोडंसं तेल लावून घेते। तेल लावल्यामुळे आपले जे काही वडे आपण यामध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहोत ते खाली चिकटणार नाहीत। आता मी जे छोटे छोटे गोळे बनवून घेतले होते त्याला मी थोडंसं वरतून तीळ आणखी लावणार आहे, त्याने आपली वडी कट केल्यानंतर खूप छान दिसते। आणि तीळ लावल्यामुळे आपण जास्त तीळ टाकले की त्याची टेस्ट ही छान येते आणखी। तुम्ही ताटावरती थापून पण बनवू शकता वड्या अशा, किंवा छोटे छोटे असे उंडे करून पण ठेवू शकता, त्याने पण वड्या छान होतात। हे बघा, याला पण वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 15-20 मिनिटासाठी आपल्याला ह्याला गॅसवरती ठेवून उकडण्यासाठी ठेवायचं आहे। हे बघा, आपण जेव्हा हे जे उंडे ठेवलेले आहेत ते थोडेसे लांब लांब ठेवायचे आहेत, म्हणजे मध्ये जागा ठेवायची आहे, कारण ते शिजल्यानंतर बेसन पीठ टाकलेलं आहे आपण, यामध्ये तांदळाचं पीठ पण घातलेलं आहे, त्यामुळे ते फुगतात आणि मग मध्ये त्याला ते दाटलं जातं, त्यामुळे थोडीशी जागा ठेवायची मध्ये, एकदम चिटकून ठेवायचं नाहीये। 15 मिनिटासाठी आपल्याला हे असे उकडून घ्यायचे आहेत वड्या। हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान उकडल्या गेलेल्या आहेत आणि खूप छान फुगल्या पण आहेत त्या, कारण आपण मध्ये अंतर ठेवलं होतं। आता ते दिसत नाहीये, म्हणजे वड्या आपल्या खूप फुगलेल्या आहेत। आपण सुरीच्या साहाय्याने चेक करूया। हे बघा, सुरीला अजिबात लागत नाही हे पीठ, म्हणजे आपल्या वड्या परफेक्ट शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आणि वड्या थंड करून घेणार आहोत। बघा, आपल्या वड्या खूप छान थंड झालेल्या आहेत। वड्या गरम गरम कट करायच्या नाहीयेत, त्याने ते तुटतात पण आणि आपल्याला पण व्यवस्थित कट करता येत नाही। तर बघा, थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित कट पण होतात आणि आपलाही हात भाजत नाही। आता आपण वड्या कट करून घेऊया।
तोपर्यंत मी ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. वड्या आपल्याला तेलामध्ये तळूनच घ्यायच्यात. हे बघा, मी वड्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही साधे चौकोनी शेप पण करू शकता छोटे छोटे, पण मी मोठ्याच वड्या कट करते. म्हणजे तळायला पण सोपे जातात आणि दिसायला पण छान दिसतात. आता वड्या आपण फ्राय करून घेऊया पूर्ण. फ्रेंड्स, ह्या वड्या खूप छान होतात आणि अतिशय टेस्टी लागतात, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. बघा, मुलांना डब्याला देण्यासाठी पण खूप छान आहेत आणि तुम्ही एकदा उकडून ठेवल्या तर ते फ्रीजमध्ये 2 दिवस पण ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर फ्राय करू शकता. जशा लागेल तशा खाण्यासाठी थोडेसे गरम फ्राय करायच्या, बाकी तशाच ठेवायच्या उकडलेल्या. खूप छान झालेल्या आहेत आपल्या वड्या. त्याला तळायला पण जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे तळताना, म्हणजे वड्या जास्त तेल पिणार नाहीत आणि पटकन तळून होतील. बघा किती छान एकदम लाल रंगावरती आले. भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला त्या. आणि आपण जे वरतून तीळ चिटकवले होते त्याला नंतर, तेही खूप छान दिसत आहेत बघा. हे बघा फ्रेंड्स, खूप छान झालेल्या आहेत आपल्या वड्या. त्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि आपण जे वरतून तीळ लावले होते ते खूप छान दिसत आहे त्याच्यावरती. तर मित्रांनो, आपली ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर तुमच्या पद्धतीने थोडंसं काही वेगळं वापरून वड्या बनवत असाल तर तेही मला कमेंट थ्रू नक्की कळवा, म्हणजे आपण तशा पण वड्या बनवून बघूया एकदा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.